नमस्कार. माझा आवाज तुम्हाला बहुतेक ऐकू येतोय. मराठी कला मंडळ, वॉशिंग्टन DC आणि कलाविष्कार तर्फे तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग, कदाचित गुड आफ्टरनून आणि गुड इव्हनिंग देखील. कारण मला कल्पना आहे तुम्ही वेगवेगळ्या टाइम झोनवर आहात आणि केवळ या झूमच्या रंगमंचावर किंवा झूम मंचावरच अशा प्रकारचं अभिवादन शक्य आहे. मी श्रीकांत एकतारे. सर्वसाधारणपणे लाईव्ह प्रेक्षक आणि लाईव्ह ऑडियन्स, लाईव्ह मंचामध्ये कलाकाराला प्रेक्षकांची स्पंदनं, त्यांची व्हायब्रेशन्स जाणवत असतात. आज झूम मंचावर ती तुमची स्पंदनं, व्हायब्रेशन्स आणि इंटरॅक्शन्स महेशकडे पोचवायचं काम मी करणार आहे. प्रोग्राम सुरू करूयात. सर्वसाधारणपणे प्रोग्रामच्या आधी कलाकाराची ओळख केली जाते. मी मात्र तसं करणार नाही. मी प्रेक्षकांची ओळख सर्वात आधी करणार आहे. कारण असं म्हणतात की देव भावाचा भुकेला असतो आणि खरा कलाकार गुणग्राही प्रेक्षकाचा भुकेला असतो. तोच प्रेक्षक वर्ग आज इथे आहे. मराठी कला मंडळ, वॉशिंग्टन DC हे एक साहित्य, शास्त्र, मनोरंजन, कला ह्याचं प्रोत्साहन देणारं ठिकाण आहे. इथे प्रत्येक घरटी कुणी ना कुणी कलाकार आहे, कुणी साहित्यिक आहे, कुणी लेखक आहे, कुणी कवी आहे, कुणी नृत्य विशारद आहे, कुणी गायक आहे, कुणी गायन शिकवतो, कुणी वादक आहे, कुणी चक्क व्हायोलिन वादक देखील आहेत आणि व्हायोलिन शिक्षक देखील आहेत. ही मंडळी की नाही रत्न पारखी आहेत. त्यांना हिरा ओळखता येतो. तर अशा गुणग्राही प्रेक्षकांतर्फे परत एकदा महेश खानोलकर, मी तुझं स्वागत करतो. वेलकम. आता आपण कलाकाराबद्दल बोलूयात थोडक्यात. तर ह्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे इंट्रोड्युसिंग माय सेलिब्रिटी फ्रेंड. म्हणजे मी तुमची ओळख सेलिब्रिटी मित्राशी करणार आणि तो आपल्या सर्वांची ओळख सर्वात मोठ्या सेलिब्रिटी मित्राशी म्हणजे व्हायोलिनशी करणार. महेशची आणि व्हायोलिनची ही मैत्री किती जुनी असावी? अर्धशतक, 5 दशक, 53 वर्षे, वयाच्या 4थ्या वर्षापासून. आणि या मित्राबरोबर महेशनी 5,000हून जास्त पब्लिक परफॉर्मन्सेस केलेत. ह्या त्याच्या प्रवासात त्याला संगीत क्षेत्रातले दिग्गज भेटले. दिग्गजांनी त्याला साथ दिली, अनेकांनी त्याला आशीर्वाद दिले. खळे साहेब, अरुण दातेजी, शंकर महादेवन, असंख्य कलाकार मित्र पण झाले, साथी पण झाले. जाऊ दे, हे सांगत बसलो इथेच अर्धा तास जाईल. तर महेश आज आपल्याला सोलो व्हायोलिन, ग्रुप व्हायोलिन, व्हायोलिनचे सिबलिंग, वेस्टर्न आणि हिंदुस्थानी व्हायोलिन मधले फरक, अशा असंख्य गोष्टी प्रात्यक्षिकाबरोबर माहिती सकट सांगणार आहे. नाव फॉर माय नॉन मराठी ऑडियन्स, I have to apologize. I'll be speaking in Marathi. But you know, music is the universal language of tranquility and harmony. I hope you will enjoy it as much as we do. So this session is going to be informative, entertaining, and through me, maybe interactive. Now, couple of small
Zoom introductions or informations. You all are muted, but you can chat. You can chat with us. तुमची फरमाईश तुम्ही आम्हाला सांगू शकता. आणि तुमच्या झूमच्या खिडकीच्या वरती तुम्ही एक व्ह्यू घेऊ शकता, प्रेझेंटर व्ह्यू और द स्पीकर व्ह्यू. त्याच्यामुळे महेश तुम्हाला प्ले करताना दिसेल. असो, तर ज्या भेटीची आपण इतक्या वेळ वाट बघत होतो, ती भेट, तो क्षण आता आलाय. प्रदीप, नमस्कार श्रीकांत. नीट ऐकू येतंय ना सगळं? अगदी छान. ओके. सर्वप्रथम मी महेश कानोलकर, मराठी कला मंडळ आणि कलाविष्कार वॉशिंग्टन DC यांना यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या प्लॅटफॉर्मवरती सर्वांसमोर येण्याची संधी दिली. आणि आज खास
तुमच्यासाठी म्हणून हा कार्यक्रम मी डिझाईन केला आहे. त्याचं साधारण स्वरूप श्रीकांत तू आधीच सांगितलेलं आहेस. अ, तर मला माझ्या हा कार्यक्रम सादर करण्यामागे भावना या अशा आहेत, की गेली 50 वर्ष जे मी या संगीत क्षेत्रात आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या गायकांशी, संगीतकारांसोबत जे मला काम करायला मिळालं किंवा त्यामध्ये माझं जे काही थोडंफार नाव झालं असेल, त्याला कारणीभूत म्हणजे अ, जो माझा मित्र आहे, ज्याला मी मित्र मानतो, ते माझं हे व्हायोलिन. या व्हायोलिनमुळे आज जो काय आहे तो मी आहे आणि या व्हायोलिनची ओळख करून देण्याचं काम आज मी करणार आहे वेगवेगळ्या प्रकारे. मला जमेल तसं, मला जी काही माहिती आहे त्यानुसार. अ, तर आपण जास्त मी बोलत नाही. पुढे आपण जाऊ, की या व्हायोलिनचा जो शोध लागला हा साधारण 1700व्या शतकात 1630-33 या दरम्यान इटलीमध्ये लागला. त्यानंतर म्हणजे ॲक्चुअली वेस्टर्न म्युझिक वाजवण्यासाठी किंवा वेस्टर्न म्युझिक वाजवायला किंवा चेंबर म्युझिक ज्याला म्हणतात, त्यामध्ये याचा जास्तीत जास्त उपयोग झाला. पण ब्रिटिश काळामध्ये जेव्हा हे व्हायोलिन आपल्या भारतात आलं, त्यावेळेस भारतीय संगीतात, वेगवेगळ्या प्रकारच्या संगीतात त्याचा वेगवेगळा वापर झाला. तोच थोडाफार मी समजावून सांगणार आहे. माझ्याकडे असलेल्या अवेलेबल रिसोर्स नाही. कारण मी कार्यक्रम करणारा इथे एकटाच आहे आणि माझ्याबरोबर जे काही अवेलेबल ट्रॅक्स आहेत किंवा त्यानुसार मी पुढे जाईन. तर सुरुवातीला आपण या व्हायोलिन म्हणजे भारतीय संगीतामध्ये, भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये याचा कसा उपयोग झाला, की वेगवेगळे राग म्हणजे एकल वादन ज्याला म्हणतो, ते याच्यातून आपल्या संगीतकारांनी, संगीत तज्ञांनी वेगळ्याच प्रकारे हे केलं. तर त्यापैकी मी एक यमन राग त्याची थोडीशी आलापी एक सादर करतो आणि त्याबरोबरच यमन रागातले 2 गाणी, 2 ट्यून्स मी त्याच्याबरोबरच सादर करीन. यमन हा असा राग आहे, जो संगीतकारांचा आवडता राग आहे आणि त्यामध्ये सगळे सूर लागतात. मध्यम तीव्र लागतो म्हणजे सारेगमपधनिसा मधला म जो असतो हा तीव्र लागतो आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध लागतात. जास्त टेक्निकल बोलत नाही आपण. त्या आधी आलापीकडे आणि नंतर जे 2 गाणी मी सादर करणार आहे त्याच्याकडे वळूया.
वाह महेश, सही बात. तुला लाईव्ह ऑडियन्स म्हणजे तुझं ऑडिटोरियम मध्ये असता, तर तुला जे काही प्रतिसाद मिळाला असता तो मला इथे चॅटवर मिळतोय. ती अच्छा. स्पंदनं तुझ्याकडे मी फक्त पास करतोय. तर बडी बहुत खूप पीपल आर एन्जॉईंग. ओके. आणि तू तर मगाशी मला या यमन बद्दल बोललास, हा. की म्हणजे मला काय संगीतातलं तुमच्या इतकं कळत नाही. तर मला असं एवढं माहिती आहे की यमनमध्ये म हा तीव्र असतो. तीव्र मध्यम असतो. हो. तीव्र असतो. हो. आणि मी असं बघितलंय की म्हणजे महेश इंटरॅक्ट करताना की त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये तीव्र म, तीव्र मी, तो अहंभाव काही नाहीये. त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये मला फक्त शुद्ध म दिसला. आणि असं पण म्हणतात की या यमनला जेव्हा शुद्ध म भेटतो, तेव्हा त्याचा म्हणे यमन कल्याण होतं. आणि ते येस. जर खरं असेल तर हा, शुद्ध बरोबर. म बाळगणाऱ्या कलाकाराचं देखील खऱ्या अर्थानं कल्याण होतं. कल्याण होतं. हो, हो. तू म्हणतोस ते वा वा, छान. ओके, आपण आता पुढे जाऊया का हो, शिवांग? मी लोकांना काहीतरी सांगतोय. हो, स्वाती दांडेकर, तू जी फरमाईश दिली ती घेणार आहे. लोक काय काय फरमाईश टाकतात ते मी तुला अजून सांगून तुला डिस्ट्रॅक्ट करत नाही. पण मी फरमाईशी त्यांना आपण फक्त नंतर घेऊ शेवट श्रीकांत. हो हो शेवटी घेणार आहोत. हा, मी माझ्या आधी माझ्या मित्राची ओळख करून देतो. ती ओळख आपली संपली नंतर आपण थोडंफार इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवूया. त्याचा वेळ आपण देणारच आहोत. तर हे आपण म्हणजे रागदारीत बोलणारं व्हायोलिन ऐकलं. यानंतर आपल्या हिंदी चित्रपट गीतामध्ये या वाद्याचा जो काही वेगवेगळा वापर झालाय आणि वेगवेगळ्या प्रकारे झाला आहे, तो मी सांगतो. तर सुरुवातीला आपण एक सोलो व्हायोलिनचं गाणं घेऊ. सगळ्यांना परिचित आहे. आणि सोलो व्हायोलिनचे एवढे वेगवेगळे पीसेस आहेत, जे नुसत्या त्या पीसमुळे पूर्ण गाणं लोकांना समजतं. त्यापैकीच एक आपण गाणं आता घेणार आहोत. महेश, एक मिनिट. बोला बोला. हा. बऱ्याच लोकांची फीडबॅक येतात की त्यांना व्हॉल्यूम थोडा जास्ती करता येईल का? तर विदाउट क्रिएटिंग टू मच नॉइस, इफ यू कॅन इन्क्रीज द आउटपुट तर बघ. कारण एक नाही दोन नाही, मला असे 15 इथे ट्रॅक टेक्स्ट आलेत. थोडं व्हॉल्यूम वाढव. ट्रॅक वाढवू का? हा, कारण माझा व्हायोलिनचा मी थोडा जवळ येतो. व्हायोलिनचा अजून जर मी वाढवला माझ्या मिक्सर मधून तर डिस्टॉर्शन येण्याची शक्यता आहे. तर बघूया, आपण अजून एक ठीक गाणं आहे, बघूया. ठीक आहे. हा. हा, ओके, ओके. कदाचित तू जेव्हा बोलशील तेव्हा माईक जवळ घेत जा. असं असं करून बघूया. चालेल.
अप्रतिम, अप्रतिम. महेश, आता येतोय का आवाज? आवाज हा व्यवस्थित येतोय का हा, आता? तू जेव्हा बोलशील ना तेव्हा माईक जवळ घे, एवढंच मी सांगेन. हो हो, ठीक. इन्स्ट्रुमेंटल ठीक आहे. आता ओके. हे जे गाणं होतं ते हा. शोर सिनेमामधलं होतं. हो हो. त्याच्यावरनं मला एक गोष्ट आठवली, तू मला ती सांगितली होती पूर्वी, की मनोज की ही गोष्ट मी अर्धी यांना सांगणार आहे, पुढची तू सांगणार आहे. ती गोष्ट मनोज तुला का 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 माहिती आहे हे पण प्रेक्षकांना कळलं तर जास्त बरं होईल ना? ते तू सांग, ते तू सांग, मी गोष्टीची सुरुवात करतो. अ, ओके. हे शोर सिनेमातलं गाणं आहे आणि व्हायोलिन वरती आहे. मनोज कुमारनी या गोऱ्या गोमट्या व्हायोलिन वादकाला मुलाला व्हायोलिन वाजताना त्याचा प्रोग्राम अटेंड केला होता आणि त्याला तो सिनेमातला रोल देऊ केला होता. 2 वर्ष मनोज कुमार बरोबर शूटिंग करायचं. त्याचा सगळी तयारी झाली, कॉन्ट्रॅक्ट वगैरे झालं आणि आणि पुढचं मी त्याच्या सांगू? पुढचं तूच सांग. मी की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे श्रीकांतला हे माहिती आहे, कारण तो माझा वर्गमित्र आहे लहानपणापासून. आणि चौथीत असताना हे घडलं होतं की आमचे गुरुजी आचार्य जियालालजी वसंत, ज्यांच्याकडे मी 10 वर्ष शिकलो, ते सत्यसाई बाबांचे भक्त होते आणि मनोज कुमारजी पण सत्यसाई बाबांचे भक्त होते. आणि एकदा सत्यसाई बाबाजी इथे मुंबईत आलेले असताना आमचा तिथे कार्यक्रम होता. मी साधारण तेव्हा 8-9 वर्षाचा वगैरे असेल. कार्यक्रम पाहिल्यानंतर मनोज कुमारजी आले आमच्या गुरुजींकडे आणि म्हणाले की हा मुलगा मला 2 वर्षासाठी द्या, मला एक फिल्म करायची आहे आणि त्याच्यामध्ये मी व्हायोलिन वाजवतोय आणि माझ्यासोबत माझा लहान मुलगा तो पण व्हायोलिन वाजवतोय. तर एखाद्या लहान मुलाकडून अभिनय करून घेणं आम्हाला एक वेळ जमेल, पण त्याला व्हायोलिन वाजवायला शिकवणं किंवा व्हायोलिन धरायला वगैरे शिकवणं हे थोडी कठीण गोष्ट आहे. तर गुरुजी म्हणाले, म्हणजे आमची तशी बेताचीच परिस्थिती होती घरची सगळ्यांचीच. आमचे जे शिष्यगण होते गुरुजींचे, गरीब मुलांना गुरुजी मोफत शिक्षण द्यायचे. तर गुरुजींनी हा विचार केला की थोडे पैसे पण मिळतील, थोडा फेम पण मिळेल. पण जेव्हा मी मायनर होतो त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट जेव्हा आमच्या घरी आलं त्यावेळेस आई-वडिलांनी स्पष्टपणे नकार दिला की आम्हाला मुलाला फिल्ममध्ये पाठवायचं नाहीये. खरं तर त्यावेळेस मला थोडंसं वाईट वाटलं, कारण आताचे पालक बघा त्या फिल्ममध्ये आपल्या मुलाला जावं म्हणून ते लाईन लावून उभे असतात. पण आज जर मी माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं की आई-वडिलांनी घेतलेला तो डिसिजन फार योग्य होता. कारण मी अभ्यासातही बरा होतो. श्रीकांत, तुला माहिती आहे. तू दुजोरा देशील. आणि आपण हो, दोघंही, तू व्हीजेटीआय मधून आणि मी सरदार पटेल कॉलेजमधून एकाच वेळेस इंजिनियर झालो. करेक्ट. तू तू मेकॅनिकल आणि मी इलेक्ट्रिकल, असा आपला पॅरलल प्रवास झाला. मी बरं झालं तुझ्या वडिलांनी ती सही केली नाही मनोज कुमारवर. दॅट्स ऑल इट इज. ओके. आपण पुढे जाऊया का? पुढे जाऊयात, पुढे जाऊयात. हां, हां. तर आता आपण सोलो व्हायोलिन ऐकलत. व्हायोलिन हा असा इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याला ग्रुप, म्हणजे ॲक्चुअली चेंबर म्युझिक ज्याला आपण म्हणतो, म्हणजे 40-40 व्हायोलिन ग्रुपमध्ये एकत्र वाजतात. आणि आपण हा विचार करू की म्हणजे असे ग्रुप व्हायोलिन्स इतर इतर वाद्य जी आहेत, म्हणजे ग्रुप सितार, ग्रुप फ्लूट असं का नसतं? ग्रुप व्हायोलिन हा एक वेगळा त्याचा टोनच वेगळा येतो. सोलो व्हायोलिनचा आणि ग्रुप व्हायोलिनचा. याचं कारण असं की प्रत्येक व्हायोलिनचा टोन हा वेगवेगळा असतो. तेव्हा जेव्हा 30-30, 40-40 व्हायोलिन्स वाजतात, तेव्हा त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट होतो. आणि याचा आपल्या फिल्म म्युझिकमध्ये अनेक संगीतकारांनी अगदी खूप आधीपासून उपयोग करून घेतलाय. तर आपण एक ग्रुप व्हायोलिनचं गाणं ऐकूया, जे मराठी गाणं आहे. आपले मराठी प्रसिद्ध संगीतकार पंडित हृदयनाथजी मंगेशकर यांचं हे गाणं आहे. आणि मला सांगायचं असं वाटतं की हा जो ट्रॅक आहे हा मी खास माझ्या घरीच बनवलाय. म्हणजे ते जे ग्रुप व्हायोलिन आहे हे मी एकट्याने वाजवलंय. माझ्या घरची जी काही 5-6 व्हायोलिन्स होती ती वेगवेगळ्या ट्रॅकवर, अनेक ट्रॅकवरती वाजवून ती मिक्स केली आणि तो व्हॉल्यूम थोडा वरती ठेवलाय. म्हणजे ते ग्रुप व्हायोलिन काय वाजलंय त्या गाण्यामध्ये हे प्रेक्षकांना नीट ऐकू यावं
म्हणून तो तो व्हॉल्यूम थोडा अप ठेवलाय. तर बाकी जो आहे ट्रॅक तो ओरिजिनल ट्रॅक सारखा नाहीये हे मी आत्ताच स्पष्ट करतो. पण व्हायलिनचा जो ट्रॅक आहे तो आपण ऐकावा आणि त्याच्यासोबत आपण गाणं ऐकूया. अप्रतिम. महेश, तुला प्रेक्षकांच्या टाळ्या पोचवतो जरा. आणि माझ्याकडे एकच माध्यम आहे ते म्हणजे हा. त्यांनी दिलेले फीडबॅक चॅटवरचे वाचून दाखवणं. ओके ओके. अफलातून, सुंदर, सांगायला शब्द नाहीत, शिल्पा जाधव, हा. जेम ऑफ अ सॉन्ग अँड अल्टिमेट रेंडिशन, दिलीप पारीख साहेबांतर्फे पण आहे. सो आय कॅनॉट रीड इट. हे सगळं जाईल थोडक्यामध्ये जे काय चाललंय चांगलं आहे. पण ते तुला एक गोष्ट सारखी सारखी सांगतायत, तू हा. बोलताना माईक जवळ घे प्लीज. जवळ जवळ घेतो अगदी. आता मी अगदी हा असा असा बोलतो मी आता. हा आता कारण त्यांना व्यवस्थित येत ऐकू? येस माझं कारण तुला व्हायोलिन व्यवस्थित येत आहे ना? व्हायोलिन बरोबर येत पण त्यांना तुझे हा. शब्द देखील हवे आहेत ऐकायला. ओके ओके. तू जेव्हा जेव्हा दूर जाशील तेव्हा तेव्हा मी तुला टोकणार बरं का. बरं बरं. हो नक्की नक्की ओके, नक्की नक्की. गो हेड विथ युअर. हां, आता आपण सोलो व्हायोलिन पाहिलं, ग्रुप व्हायोलिन पाहिलं. आपल्या हिंदी चित्रपट संगीतात किंवा सगळ्याच रेकॉर्डिंग्समध्ये वगैरे व्हायोलिनचा अजून एक वापर झालाय, तो म्हणजे सॉन्ग व्हायोलिन. सॉन्ग व्हायोलिन म्हणजे काय वेगळं? तर पूर्वी जेव्हा 40-40, 50-50 किंवा कधी-कधी 100 म्युझिशियन्स एकत्र मोठ्या स्टुडिओमध्ये एकत्र रेकॉर्डिंग करायचे. त्यावेळेस त्या गदारोळात गायकाला, गायिकेला गाण्याचे सूर ऐकू येणं, कळणं, यासाठी म्हणून 3-3, 4-4 व्हायोलिनिस्ट ते गाणं वाजवण्यासाठी म्हणून असायचे. म्हणजे जसं गाणं गायक-गायिका गाईल अगदी तसंच्या तसं त्यांना वाजवावं लागायचं. अ, तो वाजवण्याचा प्रकार थोडा वेगळा होता.
ज्याला सॉन्ग व्हायलिन म्हटलं जायचं. म्हणजे आता आपण सोलो, म्हणजे तुम्ही पूर्वीची जर गाणी ऐकाल तर तुम्हाला ते सॉन्ग व्हायलिन स्पष्टपणे त्या गायकासोबत ऐकू येतं. हल्ली सॉन्ग व्हायलिन नाही वाजवलं जात, कारण हल्ली मल्टी ट्रॅक रेकॉर्डिंग असतं. तर सॉन्ग व्हायलिन मला कधीही वाजवायला नाही मिळालं. कारण मी जेव्हा रेकॉर्डिंग या क्षेत्रात पदार्पण केलं त्यावेळेस मल्टी ट्रॅक रेकॉर्डिंग ऑलरेडी चालू झालं होतं. पण मी क्यू ट्रॅक खूप वाजवलेत. क्यू ट्रॅक म्हणजे गाण्याची जी, म्हणजे गाण्याचा क्यू मिळण्यासाठी, म्हणजे हल्ली कसं रेकॉर्डिंग होतं की आधी रिदम, त्याच्यानंतर रिदम रेकॉर्ड होतो, त्याच्यानंतर मेलडी किंवा हार्मनी रेकॉर्ड होते, त्याच्यानंतर मेलडीची वाद्य त्यांचे पीसेस रेकॉर्ड होतात, त्या शेवटी गायक गातो. या सगळ्यांना गाण्याचा क्यू मिळावा म्हणून व्हायलिन वाजवलं जातं. पण ते क्यू ट्रॅक मी अनेक वाजवले, पण सॉन्ग व्हायलिन मला कधी वाजवायला मिळालं नव्हतं. ते एका गाण्यात मला वाजवायला मिळालं, आणि तो तर म्हणजे आपल्याच शाळेतला आपला मित्र मिलिंद इंगळे याचं गाणं होतं, गारवा हे गाणं. त्याचा क्यू ट्रॅक मी वाजवला होता आधी. पण ते गारवा हा हिट अल्बम हिट झाल्यानंतर पुढच्या अल्बममध्ये मिलिंदच्याच त्यांना गारवा या गाण्याचं काराओके म्हणण्यापेक्षा आयटी ट्रॅक टाकायचा होता. या दोन मध्ये फरक आहे, वेळ मिळाला तर मी सांगेन. पण त्या आयटी ट्रॅक सोबत म्हणजे तो आयटी ट्रॅक टाकण्याचं कारण असं होतं की प्रेक्षक पण गातील, त्यांना गायला मिळावं एकत्र. तर पण त्याच्यामध्ये पण लोकांना क्यू कळला पाहिजे, म्हणजे गाणं नेमकं कसं आहे, त्यांना सूर मिळणं. तर म्हणून मिलिंदने मला सांगितलं की जसं मी गायलोय तसंच तुला वाजवावं लागेल. तर ते एकच गाणं मी सॉन्ग व्हायलिन च्या पद्धतीने वाजवलंय. तर ते गाणं मी आता ऐकवतो की सॉन्ग व्हायलिन कशा रीतीने वाजतं. त्यांच्या टाळ्या तुला ट्रान्सफर करताय. धन्यवाद, धन्यवाद.
माईक जवळ घेणे प्लीज. धन्यवाद असं मी हा, म्हणालो. ठीक आहे. हा. तर तुला आता कळलं असेल की क्यू ट्रॅक आणि सॉन्ग व्हायलिन याच्यामध्ये नाही, मला नाही कळलं, फारसं काही कळलं नाही. क्यू ट्रॅक आता परत म्हणजे क्यू ट्रॅक जो असतो हा त्या चाल गाण्याची असते. चाल असते, चाल. ओके, चाल. पण पण सॉन्ग व्हायलिन म्हणजे तुम्हाला त्यातल्या छोट्या छोट्या मुरक्या हरकती शब्द देखील वाजवावे लागतात. मी तुला अजून एक उदाहरण देऊ का याच्या बाबतीत? जरूर. मग तुला स्पष्टपणे कळेल की सॉन्ग व्हायलिन आणि क्यू ट्रॅक मधला काय फरक आहे तर. ठीक आहे. एक गाणं असं आहे की ज्याचे शब्द आता जे जे प्रेक्षक असतील त्यांना अगदी लहानपणापासून त्याचे शब्द माहिती आहेत आणि ते शब्द माहिती आहेत म्हणून कदाचित ते माझ्या व्हायलिन मधून ऐकू देखील येतील जेव्हा मी त्या पद्धतीने वाजवेन आणि ठीक आहे. ते गाणं झाल्यानंतर मग तू मला सांग की तुला सॉन्ग व्हायलिन आणि क्यू ट्रॅक मधला फरक नाही कळला. नसेल कळला तर परत एकदा मी पुन्हा सांगेन मी. पण ऑफकोर्स आपण जास्त टेक्निकली नको बोलूया. एंटरटेनमेंट पण होते लोकांची, हे देखील जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. आपण पुढचं गाणं ऐकूया ज्याच्यामध्ये मी त्या चालीसकट शब्द देखील पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. मला काय कळलं सांगू का? बोल. तुझ्या व्हायलिन मधनं मला चक्क शब्द ऐकू आले. यातल्या एका कडव्याचे बोल आहेत,
की वहिनीशी गट्टी होता, तिला दोन थापा, तिला दोन थापा, तुला साखरेचा पापा. आणि इथेही तेच चाललेलं आहे. म्हणजे लोकांकडनं तुला साखरेचे खूप पापा मिळतात आहेत अरे बाप आणि मी सारखा सारखा व्यत्यय आणतोय म्हणून मला 2 थापा मिळतात आहेत. बरं, आपण मग पुढे जाऊया का पटकन? हो, पुढे तुला जाऊया. कळलं ना? हा, मला आपल्याकडे वेळ कळलं. वेळ कमी आहे म्हणून आपण आता पुढे जाऊया. पुढे जाऊया. पटापट पुढे जाऊया. की पटापट पुढे आता जाऊया. आता जो आहे ते या माझ्या वाद्याचं आता आपण पाहिलं वेगवेगळे उपयोग. तर पटकन मी दाखवतो की आपलं हिंदुस्थानी क्लासिकल आणि वेस्टर्न याच्यामध्ये काय फरक आहे. की आपण क्लासिकलमध्ये मींड, गमक, मुरक्या किंवा असे असे प्रकार असतात. ते घेतले जातात. व्हेअरॅज वेस्टर्नमध्ये वाजवताना त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे लिगॅटो, स्टिकॅटो, पिझिकॅटो किंवा विब्रॅटो वगैरे. तर वाद्य हे हे एकच आहे. पण ह्याच्यातून कसा वेगळा स्वर निघतो. आपण सुरुवातीला एक उपशास्त्रीय एक धून ऐकूया. ती त्याच्यानंतर मी पटकन वेस्टर्न वेस्टर्न स्टाईलने वेस्टर्न स्टाईलने हे वाद्य कसं वाजतं हे हे दाखवतो. राग खमाजमध्ये ही ठुमरी आहे. सगळ्यांच्या परिचयाची आहे. आता हेच जर वेस्टर्न पद्धतीने वाजवायचं झालं, थोडक्यात सांगतो की त्यांच्यामध्ये हे लेगॅटो किंवा स्टिकॅटो किंवा पिझिकॅटो असे वेगवेगळे प्रकार असतात. आणि या एकाच वाद्यात मी पाहिलं की होल्डिंग स्टाईल 2 आहेत. म्हणजे आपला वेस्टर्न स्टाईल वेगळ्या प्रकारे होल्ड करतात. म्हणजे याला चिनरेस तसं म्हणतात. हे आपल्या हनवटीच्या खाली पकडून म्हणजे डावा हात असा मोकळा राहतो आणि त्यात वाजवलं जातं. आणि ते एक एक ट्यून मी ऐकवतो ज्याचा माझा संबंध आला त्या ट्यूनशी. तो कसा ते वेळ मिळाल्यानंतर मी सांगेन. मी कळलं ना मी आता काय बोललो ते कळलं? ओके, हा. ओके. हा वेगळा अप्रतिम. हा वेस्टर्न स्टाईलने म्हणजे वेस्टर्न पीस आहे हा. आणि हा
रेशीम गाठ ह्या मराठी चित्रपटामध्ये अशोक पत्कींचं हे म्युझिक होतं आणि त्यावेळेस त्यांना संगीत संयोजन केलं होतं आजचे आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी. त्यांनी बाख बिथोवन मधल्या पीसेसवरती आधारित हा ऍक्च्युअल पीस वाजवलाय हा प्रसिद्ध व्हायोलिनिस्ट सुरेश लालवाणीजी यांनी वाजवलेला आहे. एक शास्त्रीय आणि वेस्टर्न हे वाजवण्यातला काय फरक असतो तो दाखवण्यासाठी म्हणून मी हे 2 पीसेस वाजवले. याच्या पुढे आपण जाऊया पटकन. ते महेश, म्हणजे बोल. थोडा बोल, बोल. किंचितचा व्यत्यय की हे बोल, जे बोल. काय सगळं चालू आहे, हा झूम हां, मंच, हां, त्याच्या जसे पडद्यामागे कलाकार असतात तसे या झूम हां. मंच मागे पण एक कलाकार आहे हो. जो मला माहिती आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. अं, आलाप बरं. तोपर्यंत मी खानोलकर. पाणी पितो. तू पाणी पिऊन घे. मी तोपर्यंत काही थोड्याफार गोष्टी सांगतो. आलाप खानोलकर. आलाप खानोलकर हा आज मिक्सर, व्हॉल्यूम, साऊंड, लाईट्स, सेटअप हे अतिशय कॉम्प्लिकेटेड काम करतोय. आलाप हा महेशचा मुलगा आणि तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे. गेली 10 वर्ष तो ऑडिओ आणि व्हिडिओ एडिटिंगच्या व्यवसायात आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी या मराठी चित्रपटामध्ये पण व्हिडिओ किंवा ऑडिटिंग याला त्यांनी मदत केलेली आहे. तो स्वतः व्हिडिओ कीबोर्ड प्लेयर आहे आणि व्हिडिओ नाही. मॅन्डोलिन प्लेयर पण आहे. श्रीकांत, बोला. व्हिडिओ नाही, ऑडिओमध्ये त्याची मला मदत झाली होती. मला ओके. मदत झाली होती ऑडिओचं बॅकग्राऊंड रेकॉर्डिंग करण्यासाठी. हां, तू पुढे बोल. तर आलाप झूम मागच्या कलाकाराला माझ्यातर्फे अभिवादन. आणि अजून एक छोटीशी अनाउन्समेंट आहे की जे बरेचसे इंडियातले ऑडियन्स आहेत त्यांनी मला असं सांगितलं की जरी हे ऐच्छिक असलं तरी त्यांना काही कॉन्ट्रीब्यूट करता येत नाहीये, कारण की याच्यामध्ये पेपॅलची लिंक आम्ही पाठवली आहे आणि मी US मध्ये पेपाल चालतं पण इंडियामध्ये फॉर सम रिझन ते चालत नाही. म्हणून मी चॅट मध्ये तुम्हाला इंडियामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करता ती लिंक थोड्या वेळाने पाठवतोय. आणि अगेन हे सगळं ऐच्छिक आहे. तुम्ही मला विचारलं म्हणून मी तुम्हाला ती लिंक देत आहे. आणि महेश, हां, यू कंटिन्यू. आणि एक ओके. थोडासा फीडबॅक असा आहे की हां, इन्फॉर्मेशन आणि जास्त होते. शो अँड टेल मध्ये त्यांना काही लोकांना इन्फॉर्मेशन थोडी क्रिस्प आली तर आवडेल. बरं, बरं. हां, नाही, काय होतंय की एव्हरीथिंग इज फाईन, फक्त जास्तीय शास्त्रीय त्यांना काहींना नको आहे एवढंच. ओके. तर आता मी हे व्हायोलिन मगाशी जे म्हणालो की चेंबर म्युझिक आहे. चेंबर म्युझिकमध्ये वाजवलं जातं. तर जेव्हा 40-40 व्हायोलिन्स असतात, तेव्हा फक्त 40 व्हायोलिन्स नसतात. त्याच्यावर ह्याची भावंड पण असतात. भावंड म्हणजे सांगायचं झालं तर याला 3 मोठी भावंड आहेत. व्हायोलिन जे आहे हे आपल्या स्टँडर्ड पियानोच्या 3ऱ्या ऑक्टेव्ह पासून त्याच्या सफेद 5 आता या छोट्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत. तिथून ते चालू होतं वरती ऑक्टेव्हमध्ये आणि त्याच्या खाली बेसमध्ये अनुक्रमे 3 वाद्य आहेत. ते म्हणजे व्हिओला जे साधारण 3ऱ्या ऑक्टेव्हमध्ये, त्याच्यानंतर चेलो हे 2ऱ्या ऑक्टेव्हमध्ये आणि डबल बास हे 1ल्या ऑक्टेव्हमध्ये. म्हणजे हे ऑक्टेव्ह म्हणजे मी म्हणतो सप्तकं. म्हणजे व्हायोलिन हे पूर्ण ही जी फॅमिली आहे, ही ह्या 4 भावंडाने मिळून ही ही एकत्र फॅमिली होते. तर त्याच्यापैकी आपण आता चेलो आणि व्हिओलाचे पीसेस मी पटकन ऐकवतो, की त्याचा कसा साउंड वेगळा आहे. फक्त एका गाण्याची साइन लाईन आणि त्याच्यानंतर आपण याच्या ऑक्टेव्ह डिफरन्सने कसा त्याच्यामध्ये फरक पडतो गाण्यामध्ये, त्याच्या पीसेसमध्ये ते पण पाहूया. चलो काय ते दाखवू का त्यांना? चेलो हो, चेलो म्हणजे आता मी पटकन सांगतो आता तेवढं की व्हिओला जो असतो हा मोठा असतो याच्यावर म्हणजे हे व्हायोलिन हे समजा 35 सेंटीमीटर आहे तर व्हिओला हा 40 सेंटीमीटर असतो. चेलो हा अजून त्याच्यावर मोठा असतो. श्रीकांत हा तुला मी चेलो. नाही हा चेलो नाही, हा मी आहे. तू त्याच्यावरती क्लिक कर त्या हा चेलो. हा चेलो आहे. येस, येस. हा चेलो आहे. बोने देखील वाजवतात आणि हा डबल बास आहे. ते आपण डबल त्याच्याबद्दल बास. नंतर बोलू. हा चेलो आहे आणि हा बोने देखील वाजवतात आणि पिझिकेटो स्टाईलने पण वाजवतात.
त्याचा एक्सक्लुझिव्ह पीस असलेलं एक मी गाणं ऐकवतो आणि नंतर ह्याचे एकत्र पीस असलेलं पण देखील एक गाणं ऐकूया आपण. हा चेलोचा पीस चालू आहे. हे काही नाहीच. ठराविक गाण्यातच चेलोचे एक्सक्लुझिव्ह पीसेस असतात, म्हणून हे गाणं ऐकवलं थोडक्यात. आता हे सगळे एकत्र म्हणजे व्हायोलिन्स अगदी हाय ऑक्टेव्ह मध्ये, विओला हे मिडल ऑक्टेव्ह मध्ये आणि चेलो हा अगदी बेस मध्ये, असं एक गाणं असताना म्हणजे पीसेस एकत्रच वाजले की त्याला केवढं ग्रँजर येतं, त्या टोटल म्युझिक हे किती भरून येतं, याचं एक गाणं आपण ऐकूया अगदी एक कडवं पटकन. अनबिलिव्हेबल. सगळ्या व्हर्च्युअल टाळ्या तुझ्यापर्यंत मी पोहोचवल्या. धन्यवाद.
आता कळलं असेल की हा जेव्हा सगळे ही भावंड एकत्र येतात तेव्हा कसा त्याचा एक वेगळा इफेक्ट येतो. आता याच्यातला सगळ्यात मोठा भाऊ याच्याबद्दल मी बोलणार आहे, त्याचा तो म्हणजे डबल बास. डबल बास हा मगाशी मी तुला चित्र तू दाखवलं होतंस तो ठीक आहे, आता नको ते दाखवूस. अजून मोठा असतो, याच्याहून मोठा, आणि फर्स्ट ऑक्टेव्ह म्हणजे स्टँडर्ड पियानोच्या पहिल्या ऑक्टेव्ह पासून, ई नोट पासून तो चालू होतो. आणि युजली तो बोटाने वाजवला जातो, म्हणजे बोने देखील वाजवतात पण बोटानेच वाजवला जातो. आणि आपण व्हायोलिन मध्ये जसं असं ऐकू येत आहे का, हो हो हे प्लकिंग करतो ना, तसं ते प्लग केलं जातं. आणि श्रीकांत, तुला आश्चर्य वाटेल की एक गाणं असं आहे, म्हणजे अनेक गाणी असतील अशी, पण आता मी हे जे गाणं ऐकवणार आहे त्यातला जो मेन रिदम आहे हा हम्म. पूर्णपणे डबल बास वरती वाजलेला आहे. म्हणजे मी पटकन सांगितलं तर कदाचित विश्वास नाही बसणार, पण नंतर मग तुम्ही हे ओरिजिनल गाणं ऐका. आता मी ते नुसतं तो तो ट्रॅक वाजवतो बरं का. तो डबल बास तुम्हाला ऐकू येतोय का, मला सांगा. याच्यामध्ये कुठलाही रिदम नाही, तबला नाही, ढोलक नाही. हे गाणं नाही नाही, सगळ्याच्या मेन सगळं. मेन रिदम जो असतो ना, हा तो डबल बास वरती रिदम आणि त्याचं हार्मनी, म्हणजे तो कसं त्याचे जे कॉर्ड्स असतात ना ते पण त्याच्या सोबत, ओके. म्हणजे सूर पण ऐकू येते ना तुला हो याच्या सोबत. हो हा, तसं त्याच्यामध्ये तो सूर पण ऐकू येतो. तिचे तिची मेलडी चालू असते, त्याचं हार्मनी पण वाजली जाते, प्लस त्याचा रिदम पण दिला जातो. तू ओके. ट्रॅक ऐक, मग आपण बोलू. ऐकू येत आहे? हो हो आता आता मी ते गाणं तू गाणं ओळखलंयस का? नाही, तुझ्या अजून नाही. चेहऱ्यावरून नाही वाटत आहे तू गाणं ओळखलंस. नाही. आपण ते गाणं, आता ते गाण्याबरोबर ऐक तो रिदम. हम्म. आणि म्हणजे पूर्ण गाण्याभर तो फक्त डबल बास वाजलाय रिदम म्हणून आणि ओके. हार्मनी म्हणून. ऑफकोर्स गिटार आणि व्हायब्रोफोन, झायलोफोन पण वाजलेत.
अप्रतिम. धन्यवाद. लोकांना धन्यवाद. खूप आवडलेलं आहे. कोणीतरी एक कमेंट लिहिलंय ते मी तुला वाचून दाखवतो. हां. मी तुला म्हटलं ना, आमचं हे गाव म्हणजे साहित्य, शास्त्र, मनोरंजनाला प्रोत्साहन देणार आहे. त्यांनी त्यांच्याच भाषेत काय लिहिलं पहा. हां. नक्षत्रांचे देणे हां. नक्षत्रांचे देणे लिहिणारे एकच खानोलकर माहिती होते. चित्र खानोलकर. महेश खानोलकर हे दुसरे म्हणजे तू. त्यांनी आज आम्हाला दिलं हे नक्षत्राचं देणं. धन्यवाद, धन्यवाद. तुझ्या गावात इतकी इतकी साहित्यप्रेमी आणि इतकी छान गोड लोक आहेत हे ऐकून बरं वाटलं आणि तिथे येण्याची इच्छा पण निर्माण झालेली आहे. नक्की मी येईन कधीतरी. आता आपण पुढे जाऊया. आपल्याला वेळ खूप येस. कमी आहे. मला हो. बोलायचं खूप आहे. अरे सांगायचं आपल्याला अजून फर्माईशी राऊंड घ्यायची आहे. आपल्याला त्याच्यानंतर लोकांच्या नाही. प्रश्नांची उत्तर द्यायची. लेट्स मूव्ह ऑन फास्ट. हो, हो, हो. आता मी तुला एक कोडं घालतो बरं का. अरे मी तुला बापरे. एक ट्यून ऐकवतो छान. ओके. नाही, नाही, नाही तसं हा, नाही गमतीच आहे. एक ट्यून ऐकवतो. कुठे हा, ऐकलीये का सांग मला हां. हा. कुठे ऐकलीयेस का सांग? हं. ऐक हां. हा. नाही बाबा. आता मी तुला हीच ट्यून परत ऐकवतो. ग्रुप व्हायोलिन सोबत आणि ह्याच्या रिदम सोबत. ओके. तुला त्याचा त्याचा रिझम्बलन्स लगेच लागेल. लगेच लागेल. पण ते काय आहे हे आपण बोलू. कळलं, कळलं, कळलं. आता मला कळलं. आता ते वाजवच गाणं. हां, आता मी पटकन वाजवतो. पण हे जे आहे, हा जो ट्रॅक आहे, हा पॅरलल ट्रॅक असतो. याला ऑब्लिगेटा असं म्हणतात. आणि या ऑब्लिगेटा हे बहुत करून म्हणजे इतरही वाद्यावरती वाजवतात, पण व्हायोलिन वरती हे जास्त वाजवलं जातं. पूर्वीपासून वेगवेगळ्या गाण्यामध्ये वेगवेगळ्या संगीतकारांनी शंकर जयकिशन पासून अगदी आत्ताच्या संगीतकारांपर्यंत हे ऑब्लिगेटाज वाजवलेले. आता ह्या ऑब्लिगेटा सकट आपण एक कडवं या गाण्याचं ऐकूया.
वाव. ओके. अनबिलिव्हेबल. तर हा व्हायोलिनचा अजून वेगवेगळा काय काय उपयोग आहे तो मी पटापट सांगतोय. हा डिटेलमध्ये वाजवायचा किंवा सांगायचं झाला म्हणजे टेक्निकली पण आणि प्रॅक्टिकली पण त्याला त्याला खूप वेळ लागेल, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पुढे एक पटकन सांगतो की आता हा जो माझा मित्र आहे ना, हा आपल्या आपल्या अगदी लहानपणापासून आपल्या जवळचा आहे, माझ्याच नाही तुमच्या सगळ्यांच्या देखील. तर त्याने वाजवलेली एक ट्यून आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. मी हो. पटकन वाजवतो. ओके. हे आकाशवाणीचं वॉशिंग्टन डीसी केंद्र आहे. अ, म्हणजे ही जी ट्यून आहे ही व्हायोलिनवर वाजवलेली माझ्या मित्राने वाजवली, म्हणजे माझ्या या सेलिब्रिटी मित्राने वाजवलेली आहे. याचे जे संगीतकार आहेत हे वॉल्टर कॉफमॅन म्हणून 1936 साली वाव. त्यांनी ज्यावेळेस रेडिओ बोलायला लागला, म्हणजे रेडिओ सुरू झाला, तर रेडिओची सिग्नेचर ट्यून म्हणून ही जी बनवलेली आहे ही व्हायोलिन वरती वाजलेली आहे. आणि इतकी वर्ष ते गेली 84 वर्ष ती रोज पहाटे वाजते आहे. याचा मला माझ्या माझ्या मित्राचा, आणि तो माझा मित्र आहे याचा मला अभिमान आहे. बरेच अजून बरेच बरेच लोक म्हणतात इथे, त्यांचे कॉमेंट्स हा आहेत हा की तू हा आम्हाला डाऊन द मेमरी लेन आम्हाला घेऊन हा गेला भूतकाळात. धन्यवाद. आता अजून अजून एक दोनच गोष्टी राहिल्यात माझ्या मित्राबद्दल बोलायच्या, नंतर आपण फरमाईशीकडे जाऊ. एक तर हे जे वाद्य आहे ना, की पडद्यावर एक वेगळं वाद्य दिसतंय आणि त्या त्या वाद्याला प्लेबॅक देण्यासाठी म्हणून व्हायोलिन हे वाद्य वापरलं गेलंय. मी आधी ती ट्यून वाजवू की त्याच्याबद्दल सांगू? आधी ट्यून वाजवतो. अधिक जुनं आलं. कुठे ऐकले का ही ट्यून? हो. ही दो आंखे बारा हात मध्ये यस. त्या दो आंखे बारा हात मधले जे हिरोईन आहेत संध्याजी, ते त्या खेळणं विकत असतात. खेळणं विकत असताना त्यांच्या हातात एक कोका म्हणून एक वाद्य आहे, जे एक एक हो. तारा किंवा दोन तारा असतात, त्याला छोटस असं खेळण्यातलं वाद्य. आणि त्याच्यामध्ये ते गाणं सैया झुटो का बडा सरताज निकला हे गाणं वाजवत असताना ते ते मध्ये मध्ये ते वाजवतात. तर ते त्याला ऍक्च्युअल जे म्युझिक म्हणजे जे वाजलंय ते व्हायोलिन वाजलेलं आहे ओके. त्यावेळेस. हा, तर असं वेगळ्या वाद्याला पण या वाद्याने प्लेबॅक दिलेला आहे. हे मला इथे सांगायचं होतं. असं अजून एक इन्सिडन्स आहे. हा. ते म्हणजे आपण लेकिन हा चित्रपट पाहिला असेल. हो. तर हो. लेकिन हा चित्रपट राजस्थान मध्ये त्यातलं सगळं शूटिंग आहे आणि ती कथा वगैरे सगळी राजस्थानातली आहे. तर राजस्थानातला जो फोक इन्स्ट्रुमेंट आहे, तिथलं लोकवाद्य, ते म्हणजे रावण हत्था. आता रावण हत्ताचा इफेक्ट जो आहे हा व्हायोलिन वरती काढलाय. तर व्हायोलिन वरती कसा काढलाय, तर 2 ऑक्टेव्ह मध्ये, 2 सप्तकामध्ये व्हायोलिन म्हणजे मध्य सप्तक आणि तार सप्तक असं एकत्र वाजवून एकच पीस वाजवून त्याचा एकत्र इफेक्ट तो जो आहे तो त्या रावण हत्ताचा आहे. तो कसा आहे, मी फक्त ते गाण्याचं फक्त इंट्रोडक्शन पीस वाजवतो.
त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. ओके. हां, सांगायचं असं की त्याचा हायर ऑक्टेव्ह माझ्याकडे ट्रॅक आहे. हं. आहे का? हो आहे. आणि लोअर ऑक्टेव्ह आता मी वाजवतोय. हं, एकत्र हं. इफेक्ट बघ बघ त्या रावण हत्तीचा येतो. यार तू आता अर्धवट नेऊन थांबवून टाकतो यार तू. नाही, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मला फक्त ओके. तो तो पीस म्हणजे तो सांगायचा त्या रावण हत्याचा. आपण हे तुझ्या गावात आलो की पूर्ण गाणं वाजवूया. अ, ओके. हां, वेळ कमी आहे म्हणून फक्त मी हे ठीक आहे. थोडक्यात सगळं बरं सांगितलं एक-एक कडवी आणि हां, बोल. महेश, आता बोल. आपल्याला फर्माईश राउंड सुरू करायच्या आधी बरं. तुझ्या काही नसेल सांगायला, तर या गावातल्या हां. व्हायोलिन शिकवणाऱ्या बागल बरं. सरांनी आपल्याला म्हणजे तुलाच काही प्रश्न हां. विचारलेत. तर ओके. आणि ते व्हायोलिन वादक आहेत, एक्सपर्ट आहेत, लोकांना शिकवतात. तर त्यांचे अच्छा. प्रश्न मी प्रेक्षकांना हां. ऐकवतो. ते हां. त्यांची उत्तरं दे आणि नंतर आपण फर्माईशी राउंडकडे जाऊ. तर बरं, प्लीज बरं. प्रेक्षकांनो जाऊ नका. आपण थोडं बागल सरांचे प्रश्न घेऊ आणि हां. महेश जास्ती कॉम्प्लिकेट न करता टू द पॉइंट आपण त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करू. चालेल, चालेल. एक मिनिट हां. लेट मी गेट हिज व्हिडिओ. ओके. अ, अ, मी म्हणजे ज्या प्रश्नांचे उत्तरं मला शक्य असतील ते सांगेन. अ, तुला शक्य नसलं तर कठीण आहे रे बाबा. नाही, नाही. असं काही नाही. नमस्कार मंडळी, ऐकू येते का? माझं नाव अरुण बागल आहे. रत्नाकर देशपांडे यांनी मला विनंती केली की आजचे व्हायोलिन वादक कलाकार जे आहेत महेश खानोलकर यांना आपण काही प्रश्न विचारावेत आणि त्यांच्या उत्तरामार्गे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. या दृष्टीने मी एक 5 प्रश्न तयार केलेत. फारसा वेळ न घेताना मी पहिला प्रश्न विचारतो. व्हायोलिन हे वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट आहे. गेली 400 वर्ष हे वाद्य इम्प्रूव्ह करायचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला आहे, पण ते कोणाला जमलेलं नाही. म्हणून त्याला परफेक्ट इन्स्ट्रुमेंट म्हणतात, काही लोक व्हर्सटाईल इन्स्ट्रुमेंट म्हणतात. इतकं ते पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते वाजवायची पद्धत जी आहे ती अशी हात वर धरून शोल्डरवर वाजवायची पद्धत आहे. त्या पद्धतीमध्ये ते सोपं पडतं, पाठीला त्रास होत नाही, उभं राहून वाजवता येतं, खुर्चीवर बसून वाजवता येतं, खाली बसून सुद्धा वाजवता येतं. असं असून फारसे भारतीय व्हायोलिन वादक हे तंत्र वापरत नाहीत. त्याचं काय कारण आहे मला उत्तर ऐकायला आवडेल. पण माझा दुसरा प्रश्न असा आहे की या व्हायोलिन टेक्निकमध्ये वेस्टर्न वर्ल्डमध्ये खूप बरीच टेक्निक्स आहेत. त्यातली काही प्रॉमिनंट टेक्निक्स अशी आहेत: व्हिब्राटो, हार्मोनिक्स, स्टकाटो, पिझ्झाकाडो. आता ही जी टेक्निक्स आहेत, आपल्याकडचे जे अगदी सुपरस्टार कलाकार आहेत त्या लोकांनी काही थोडीशी ही टेक्निक वापरली, त्यांच्या वाजवण्यात दिसतात. पण अक्रॉस द बोर्ड व्हायोलिन वाजवणारे लोक आहेत ते हे टेक्निक वापरत नाहीत. तर मला प्रश्न होता की हे ना माहीत नाहीत का माहीत असून ते वापरत नाहीत. तर तुमचं उत्तर आवडेल. तिसरा प्रश्न असा आहे की तुमचं व्हायोलिन ट्युनिंग कसं असतं. वेस्टर्न व्हायोलिनचं ट्युनिंग GDAE म्हणजे 5-5-5 पंचम पंचम असं असतं. कर्नाटक म्युझिकवाले 6-प करतात, म्हणजे 5-4 आणि 5 असं. नॉर्थ इंडियामध्ये काही लोक प-सा करतात, म्हणजे 4-5-4. आता तुमचं ट्युनिंग काय आहे ते मला कळलं तर आवडेल.
आणि ही गाणी तुम्ही कुठल्या पिचमध्ये वाजवता? तुम्ही सगळी गाणी एकाच पिचमध्ये वाजवता का वेगवेगळे गाणी वेगवेगळ्या पिचमध्ये वाजवता? ते आम्हाला कळायला आवडेल. पुढचा प्रश्न माझा असा आहे की सोलो व्हायलिन वाजवणाऱ्याला हे जे कॅरिओके ते मिळू शकतं का? जेव्हा तुम्ही फिल्म संगीत किंवा मराठी फिल्म संगीत किंवा भावगीतं अशी वाजवायची असतात व्हायलिनवरती, त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक कॅरिओकेत मिळालं तर ते सोलोवरती चांगलं होतं. फक्त प्रश्न असा आहे की त्या व्हायलिन वादकाच्या पिचला ते कॅरिओके म्युझिक मिळू शकतं का? तसं कुणी देणार असेल तर आम्हाला त्याची माहिती मिळाली तर आवडेल. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की भारतीय वादनामध्ये, भारतीय म्युझिकमध्ये, क्लासिकल म्युझिकमध्ये सुद्धा मेन काही कलाकार अंक आहेत. त्याच्यामध्ये मुरकी, गमक, मींड असे बरेच प्रकार आहेत. झाला. आता हे जे प्रकार आहेत ह्याचं तुम्ही थोडं थोडं आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दिलं तर मला आवडेल. एवढंच माझे एवढेच प्रश्न होते. धन्यवाद. मी तुमचे उत्तर ऐकेन. थँक्यू. महेश, ऐकू आलं ना सगळं? हो हो हो, मला नीट ऐकू आलं. सर्वप्रथम बागल सरांना माझा नमस्कार. खूप सिनियर आहेत ते आणि मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे अमेरिकेत ते व्हायोलिन हे वाद्य आपल्या भारतीय पद्धतीने शिकवत असतील बहुतेक. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून असं मला वाटलं. पटकन मी काही उत्तर देतो की होल्डिंग पोझिशन बद्दल जर सांगायचं झालं तर आपल्या भारतीय संगीत तज्ञांनी जी या वाद्याची होल्डिंग पद्धत त्यावेळेस अंगीकारली असेल तीच गुरु शिष्य पद्धतीनुसार पुढे 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 आली. अदरवाईज तुम्ही म्हणता तसं खांद्यावर रेस्ट करून देखील क्लासिकल वाजवता येणं शक्य आहे. पण प्रत्येक जण आपापले सोयीनुसार ते पकडतो. म्हणजे बरीचशी भारतीय वाद्य जी आहेत ही पायात पकडली जातात, पायामध्ये अशी ठेवली जातात. त्यामुळे डावा हात हा जो मोकळा राहतो तसाच या पोझिशन मध्ये देखील राहतो. पण ती याला जी पद्धत योग्य वाटते ती ती तशी अंगीकारत असेल. आणि विब्रॅटो, स्टॅकॅटो, पिझिकॅटो किंवा हार्मोनिक्स हा प्रकार भारतीय शास्त्रीय संगीतात तर नाहीच आहे. प्रयोग म्हणून कोणी जर तो वापरला, अदरवाईज फिल्मी म्युझिक मध्ये, आपल्या फिल्म म्युझिक मध्ये तो हे सगळे प्रकार वापरले गेले आहेत. विब्रॅटो म्हणा, स्टॅकॅटो म्हणा, पिझिकॅटो म्हणा किंवा हार्मोनी म्हणा. हे खूप टेक्निकल आहे म्हणून मी ह्याच्याबद्दल जास्त बोलत नाही. आणि आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात जे आहेत प्रकार, मींड म्हणा किंवा गमक म्हणा किंवा मुरक्या म्हणा, जे मी मगाशी त्यातला फरक दाखवण्याचा प्रयत्न केला, खूप थोडक्यात दाखवला मी. ह्या प्रत्येकाची प्रात्यक्षिक मी जर करत गेलो तर खूप वेळ लागेल त्याला. तुमच्या गावात येईन तेव्हा मी ह्याच्याबद्दल डिटेल बोलेन आणि सगळ्याची प्रात्यक्षिक देईन. मुरकी काय, गमक काय, मींड काय, झाला काय, किंवा इव्हन विब्रॅटो काय, हार्मोनिक्स काय, स्टॅकॅटो काय, पिझिकॅटो काय, लिगॅटो काय किंवा व्हॉट एव्हर. पण आता मी ते देत नाही. इतर प्रेक्षकांसाठी खूप ते टेक्निकल होईल. तुम्ही विचारलं की माझं ट्युनिंग कसं असतं, तर जीडीएच्या ऐवजी मी जीडीएडी असं ट्युनिंग करतो. म्हणजे मसा पसा असं ट्युनिंग करतो. आणि मी सहवादक आहे. सहवादक म्हणजे आम्हाला कार्यक्रमात जर 25 गाणी असतील तर 25 गाणी वाजवावी लागतात. तर त्यावेळेस आम्हाला आमच्या पिच मध्ये नाही तर त्या गायकाच्या पिच मध्ये वाजवावं लागतं. त्यामुळे एकाच ट्युनिंग मध्ये मी युजली प्रिफर करतो की ते जे ओरिजिनल गाणं ज्या स्केलमध्ये आहे त्या स्केलमध्ये वाजवतो मी. फक्त एवढंच आहे की काळ्या पट्ट्यांसाठी मी वेगळं व्हायोलिन ठेवतो, ते काळी एकला ट्यून करतो. सफेद पट्ट्यांसाठी मी वेगळं व्हायोलिन ठेवतो, जे मी सफेद दोनला ट्यून करतो. अशा वेळेस तुम्ही पूर्ण गाण्यामध्ये म्हणजे वेगवेगळे स्केल असले तरी देखील तुम्ही गाणी वाजवू शकता. आणि काराओके ट्रॅक इथे म्युझिक शॉपमध्ये मिळतात. पण ते नेटवरती पण अवेलेबल असतात तुम्ही जर डाउनलोड केलेत तर. आणि जर म्युझिक सॉफ्टवेअर जर असेल तर ते तुम्ही त्याचं पिच पण शिफ्ट करू शकता. अजून
I think लक्षात that was राहील it. एवढेच प्रश्न आहेत. एवढेच. मुरकी गमक मींड वगैरे ह्याचं मी प्रात्यक्षिक थोडंफार दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण जास्त नको बोलूया मला वाटतं. Right. परत एकदा नमस्कार बागल सरांना. पुढे जाऊया आपण. आणि अजून कुणाचे काही प्रश्न बागल आहेत? नाही, आता प्रश्न, आता आपण फरमाईशीकडे जाऊ. अरे आता बापरे. फरमाईश हा एक चॅलेंजिंग प्रकार असतो, कारण की दर फरमाईश तू बसवलीच असेल असं काही नाही. तर आता नाही श्रीकांत, अजून एक सांगायचं असं की माझ्याकडे जे ट्रॅक्स आहेत ना, म्हणजे मी नुसतं ते वरचेवर गाणं ऐकू शकेन, पण त्यात मजा येणार नाही. ठीक ट्रॅक आहे. जर माझ्याकडे पटकन इथे असेल तर मी ऐकवेन ते गाणं. बर, बोल ठीक आहे. बोल बोल. तर मगाचपासून मला लोकांच्या रिक्वेस्ट येतात सेलफोन वरती, टेक्स्ट वरती इकडे. तर ओके. पहिली आहे, श्रावणात घननिळा बरसला, ही फरमाईश. हा, कारण त्या लोकांनी तुझं हे गाणं कुठेतरी ऐकलेलं आहे, त्यामुळे आता त्यांना ओरिजिनल कडनंच ऐकायचं आहे. तर श्रावणात घननिळा बरसला ही पहिली फरमाईश आहे. तू ती कर, तोपर्यंत मी इतर सगळं वाचतो. आणि मंडळी, तुमच्या फरमाईशी प्लीज चॅट वरती टाका. एक मिनिट शोधतो. हा, हो हो. एक कडवं वाजवतो. हो, एक कडवं. क्या बात आहे. व्हेरी नाईस. धन्यवाद. अप्रतिम. भरपूर भरपूर फरमाईशी आहेत, सगळ्या घेता येणार नाही. माझी एक आहे, ती आपण शेवटी घेऊ. तर दिल तो बच्चा है जी,
ह्याची पण एक फरमाईश आली आहे कुठूनतरी. थोडा कच्चा ऐजी तुझ्याकडे असेल तर ट्रॅकवर घे, नाही तर नुसतं घेऊ शकतो. नसेल तर मी पुढची फरमाईश सांगतो. मी तर एक मिनिट. नाही 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 माझ्या वेगळ्या सेशन मध्ये आहे बर, खरं तो ट्रॅक. पण सॉरी, मी आता दॅट्स नाही ओके. बोलू शकत ते. ओके. प्रयत्न करू का मी? हो, प्रयत्न करू? कर. हो, जे अं, असेल तर कर. तोपर्यंत काही तुझं वेगळं काही तुला बोलायचं असेल. बरं, पुष्कर श्रोत्री मला दिसतोय याच्यामध्ये ओके. प्रेक्षकामध्ये. ओके. इफ यू कॅन कॉल हिम. तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि तो मला तर समोरच दिसला म्हणून मी तुला बोललो. ओके. ओके. तर पुष्कर पुष्कर श्रोत्री, तुला दिसतोय का तो? मला एक मिनिट हा. पुष्कर श्रोत्री, मी त्यांना अनम्यूट करतो. त्यांनी स्वतःला अनम्यूट केलं पाहिजे बहुतेक, आणि त्यांनी स्वतःला हे केलं पाहिजे. मी सगळं केलं. मी अनम्यूट करत होतो, पण तुम्ही पण अनम्यूट करणं गरजेचं होतं. ओके. हा, कोण, पुष्कर का? हो हो हो. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. माझ्या अत्यंत जवळच्या मित्राला आणि माझ्या अत्यंत लाडक्या वादकाला असं लाईव्ह परफॉर्म करताना बघणं नेहमीच माझ्यासाठी आनंद असतो, मजा असते. आणि प्रत्येक वेळी महेश एक सरप्राईज घेऊन येतो. म्हणजे कितीही वेळा त्याचं हे व्हायोलिन ऐकलं, किती वेळा आमची आवडती गाणी, त्याची आवडती गाणी त्याच्या व्हायोलिन मधनं ऐकली, तरी सुद्धा प्रत्येक वेळी पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. वेगळा आनंद प्रत्येक वेळी मिळत असतो. तुम्ही बहुतेक आमच्या गावात येऊन गेलात. म्हणजे कुठचं गाव? वॉशिंग्टन DC. हो हो हो. वॉशिंग्टन डीसीला आमचे खूप जवळचे मित्र आहेत, प्रमोद पाटील. ओके. तर पाटलांच्या वाड्यावरती आम्ही अनेक वेळा आलेलो आहे. ओके. आणि डीसी मध्ये मी नाटकाचे प्रयोग सुद्धा केलेले आहेत. म्हटल्याप्रमाणे साहित्य, शास्त्र, मनोरंजन, कला याचं क्रुसिबल आहे आमचं गाव. एनिवे, हो, अगदी. थँक्यू. मला मिळालंय ट्रॅक. पुष्कर, तुझे खूप खूप धन्यवाद. अरे धन्यवाद काय महेश. सगळ्यांच्या समक्ष मला हे बोलायला खूप मजा येते. महेश खानोलकर याच्याबरोबर मी अनेक कार्यक्रम केलेत, गेली अनेक वर्ष मी त्याला ओळखतोय. पण असे काही मोजकेच वादक मित्र आहेत ज्यांच्याबद्दल खास असं सांगायचं की त्यांनी त्यांच्या वाद्याशी प्रामाणिक राहून आपलं आयुष्य पूर्णपणे त्या वाद्याबरोबर झोकून देऊन, आयुष्य वेचून ही कला आत्मसात केलेली आहे. आणि असा महेश खानोलकर माझा मित्र असल्याचा मला मनस्वी अभिमान आहे. आणि मी महेशला, महेश मला किती वेळा फोन करतो, काही शेअर करतो, आनंद आम्ही एकमेकांमध्ये वाटून घेत असतो. आणि त्यामुळे मी जास्त बोलत नाही. पण महेश, वी आर सो प्राऊड ऑफ यू. वी आर सो प्राऊड ऑफ यू. बरं पुष्करजी, बिफोर आय कट यू ऑफ, आय हॅव टू टेल यू दॅट यू आर नॉट अलोन. वी शेअर सेम इमोशन्स. आपण समविचारी आहोत म्हणून आज इथे एकत्र आहोत. एक्झॅक्टली. पुष्कर, तुझ्यासाठी गाणं हे, पुढचं गाणं हे. हा, येस, थँक्यू थँक्यू. ओके, व्हॉल्यूम वाढव.
क्या बात है. Very nice. एकेका फरमाईशीवरती जास्त वेळ नाही थांबू. नाही 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 आणि आपल्याला एवढा वेळ पण नाहीये. मी तुला आता फक्त 2 फरमाईश देणार आहे. त्याच्यानंतर मी तुला आमच्या प्रेसिडेंटच्या हवाली करणार आहे. पहिली फरमाईश त्या प्रेसिडेंट कडनं झालेली आहे. या चिमण्यातनं परत फिरा रे. हे जर तुझ्याकडे असेल नाही किंवा नाही, नसेल माझ्याकडे, आहे खरं तर, पण हे या सेशन मधनं शोधणं आणि खरं तर तुला सांगतो की मी कुठलाही परफॉर्मन्स करताना निदान ही गाणी मी एक छोटस त्याचं हे वाजून दाखवतो, ओके. पण ट्रॅक बरोबर वाजवण्यासाठी त्याला एकदा ती रिकलेक्ट करणं फार आवश्यक असतं. मान्य आहे, मान्य आहे. हा, तर मी फक्त पण एक त्याचा एक साइन लाईन मी एक साइन लाईन दे, साइन लाईन दे. ओके. आता फारच जवळच्या मित्रमैत्रिणीने एक शेवटच मला दिलंय. बघ तुझ्याकडे आहे का? बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला. असेल तर घे, नसेल तर जाऊ दे. नाही नाही, म्हणजे ह्या फरमाईशी सगळ्या जर आधी आल्या तर मी सगळ्या पुऱ्या करू शकतो, असं काय. एखादी सिग्नेचर घे. थँक्यू. आता शेवटची फरमाईश ती माझी. एक मिनिट, माझं जरा व्हायोलिन थोडं डिट्यून झालेलं आहे. ठीक आहे, तू व्हॉल्यूम ट्यून कर, तोपर्यंत मी गप्पा मारत बसतो प्रेक्षकांची. मला काळी एक दे आलाप जरा. तर ओके ओके, थँक्यू.
झाली ट्यून? हो, ट्युनिंग झाली. ओके. तर हे माझी फरमाईश स्वतःची आहे, ही शेवटची आहे. त्याच्यानंतर मी तुला मराठी कला मंडळाचे प्रेसिडेंट आणि कलाविष्कार यांच्या स्वाधीन करणार आहे. हा. आणि मग मी नुसतं गंमत बघणार आहे. तर हे शेवटचं गाणं, माझी फरमाईश. खरं म्हणजे 12 वाजून गेलेत. मला जाऊ द्या ना घरी वाजले की 12 हे गाणं पाहिजे. तू अजून तुझा स्वभाव सोडलेला नाहीयेस. ठीक आहे, मी जास्त काही बोलत नाही. तू माझ्या आठवणी सांगितल्या, मी तुझ्या आठवणी नाही सांगत. पण मी जरा ते बघतो बरं का गाणं. 1 मिनिट असणार नक्की. ओके ओके ओके, एक कडवं मी ऐकवतो ठीक आहे. थोडक्यात. हा? क्या बात है. व्हायोलिनवर या चिमण्यानं पण वाजू शकतं आणि लावणी पण वाजू शकते. आय नो. इन्स्ट्रुमेंट आहे. संपलं. एक कडवं वाजवू ना की हो, काय? वाजव जरूर. तू म्हणत असशील तर थांबतो इथे. नाही कडवं वाजव.
अनबिलिव्हेबल. थँक्यू. ऑल राईट. तर मंडळी, परत एकदा माझ्यातर्फे श्रीकांत तुझे धन्यवाद, मराठी कला मंडळाचे धन्यवाद. अजून थांब, त्यांना अजून हो, तुला मालकाच्या अजून हाती मी दिलं नाहीये. बरं. तर मी आता तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो आणि मी व्यत्यय कमी करायचा प्रयत्न केला आणि म्हटल्याप्रमाणे आमच्या झूमच्या प्रेक्षकांची स्पंदनं तुझ्याकडे मी पोहोचवण्याचं काम केलं. तर माझ्या विनंतीस मान देऊन तुझी तयारी केलीस. खरं तर तुझ्यामुळे हा कार्यक्रम झाला इथे. थँक्यू व्हेरी मच. खूप अभिमान वाटतो. श्रीकांत बरं, आमच्या बोल. मराठी कला मंडळ प्रेसिडेंट आणि कलाविष्कार या क्षणापासून यू आर टेकिंग ओव्हर. श्रीकांत आउट. नाही, खूप खूप धन्यवाद महेशजी तुमचे. बेसिकली माझा व्हायोलिनचा परिचय झाला तो सूर ह्या मूवी पासून. परंतु खऱ्या अर्थाने व्हायोलिनची ओळख झाली ती ह्या कार्यक्रमाद्वारे. सो महेश, तू आम्हा सर्वांना शनिवारची सकाळ एक सुरेली सकाळ दिलीस, त्याबद्दल मी व मराठी कला मंडळाची माझी सर्व कार्यकारिणी समिती तर्फे तुझे खूप खूप मनापासून आभार, धन्यवाद. तसेच कलाविष्कार DC अमोल फुलंबरकर व त्याची टीम च्या तर्फे तुला व तुझ्या टीमचे मनपूर्वक धन्यवाद. माझी टीम म्हणजे मी आणि माझा मुलगा. हो. त्याने इथे टेक्निकल खूप काय काय करून ठेवलेलं आहे, पण ते दाखवायला आता वेळ नाहीये. बरोबर. म्हणजे ज्या योगे मी तुमच्या समोर इतका सहज आणि इनफॅक्ट असा ऑनलाईन असा कार्यक्रम करणं, प्रोफेशनल कार्यक्रम करणं ही माझी पहिलीच वेळ आहे. पण माझ्या मुलामुळे मला ते शक्य झालं. तो आणि मी असं आमची टीम आहे. डेफिनेटली. आणि तसंच आपल्या ह्या कार्यक्रमाचं अतिशय नियोजनबद्ध संचलन आपलाच मित्र श्रीकांत एकतारेने केले. तर त्याला देखील आम्हा सर्वांतर्फे त्रिवार धन्यवाद. तुला जरी वाटत असलं श्रीकांत की तू मध्ये मध्ये येऊन बडबड करत होतास, पण ती बडबड नव्हती. तर ती एक लिंकची होती, ती खूप सुंदररित्या तू सांभाळला हा सगळा प्रोग्राम. त्यामुळे तुझे देखील मनापासून आभार. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाचे तांत्रिक बाबी, म्हणजे त्यात काही तांत्रिक बाबी असतात त्या योग्य प्रकारे सांभाळण्याबद्दल आमचा मित्र मिलिंद प्रधान व आलाप खानोळकर चे मनापासून आभार. आणि सगळ्यात शेवटी डेफिनेटली ऑडियन्स, तुम्ही सर्वांनी आम्हाला जो भरभरून पाठिंबा दिला, जो प्रतिसाद दिला, त्यामुळे आमचा हा उत्साह वाढला आणि दर्जेदार असेच कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर नक्कीच घेऊन येऊ, त्याचा आम्हाला एक आत्मविश्वास वाढवल्याबद्दल तुम्हा सर्वांचा देखील मनपूर्वक आभार. जाताना मी शेवटचं फक्त एक महेश तुला ऐकायला आवडेल म्हणून सांगतो. ही प्रतिक्रिया हा सगळा कार्यक्रम असल्यानंतर माझ्याच कार्यकारिणी समितीतले आणि आमचा चांगला मित्र राजन बापट यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती तुला वाचून दाखवतो. अनिरुद्ध, मलाही जरा एक आवाहन करायचं पटकन. हो. माझं हे झालं की मी तुझ्या हाती देतो. असेल तर मी पटकन मला बोलायचंय. चालेल बोल ना. आता बोलू का? हो. खरं तर मी जसं म्हणालो की एक 34 वर्ष मी सरकारी नोकरी केलेली आहे. आणि आत्ताचा हा जो काळ आहे याच्यामध्ये मी एक वादक असताना काही वादक हे असे आहेत जे खरोखरच आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. आणि आपल्या मीटिंग मध्ये जसं मी मांडलं की मला प्रोफेशनल प्रोग्राम करता येतोय माझ्या टेक्निकल गोष्टींमुळे किंवा काही, पण काही वादक असतील ज्यांना असे कार्यक्रम, ऑनलाईन कार्यक्रम करणं शक्य नाही, याच्यातून आर्थिक मिळकत मिळवणं शक्य नाही आणि जे गेले 3-3.5-4 महिने हे काहीच करू शकलेले नाही, त्यांच्यासाठी माझे वैयक्तिक जे मित्र आहेत जे अडचणीत सापडलेत त्यांना मदत करायची आहे. तर ही मदत ही आपल्या आजच्या कार्यक्रमातून देखील होणार आहे, पुढे देखील जे काही होतील कार्यक्रम. तर मी हे म्हणजे आवाहन नाही करत, पण
US मधल्या लोकांना सांगतो की असे वादकांचे तुम्ही इतरही कार्यक्रम, पेड कार्यक्रम ठेवत राहा की ज्यायोगे त्यांना काहीतरी एक कारण इथले बाकीचे सगळे शोज बंद झालेले आहेत आणि त्यामुळे रेकॉर्डिंग्सही बंद झालेले आहेत. ते कधी चालू होतील मला माहित नाही. पण तुम्ही हे चांगल्या चांगल्या कलाकारांचे पेड कार्यक्रम ठेवा असं मी आवाहन करतोय तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद. नक्कीच, नक्कीच. आणि मी जसं सांगितलं तसं की ह्या प्रेक्षकांनी जो उदंड प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं आमचा देखील उत्साह नक्कीच वाढलेला आहे आणि आम्ही पुढे असेच दर्जेदार कार्यक्रम आणण्याचा प्रयत्न करू नक्कीच. शेवटी जाताना मी फक्त जसं म्हणलं की माझ्याच कार्यकारिणी समितीतला राजन बापट यांनी एक सुंदर प्रतिक्रिया दिली आहे जी तुला ऐकायला आवडेल आणि सगळ्यांनाच ऐकायला आवडेल. तर त्याचं म्हणणं आहे की नक्षत्रांचे देणे लिहिणारे एकच खानोळकर माहीत होते, ते म्हणजे चिंत्र खानोळकर. महेश खानोळकर हे दुसरे. त्यांनी आपल्याला दिलेले हे नक्षत्रांचेच देणे आहे. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण नक्कीच अशाच उत्साहाने भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.